शेगावमध्ये नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. नगर परिषदेवर गंभीर आरोप. शेगावमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंदिरानगर वार्ड क्रमांक 4 येथील विजय उत्तम रणित यांनी आपल्या विविध तक्रारीवर न्याय मिळत नसल्याचा आरोप करत 14 ऑगस्ट 2026 पासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. निवेदनानुसार नगर परिषद शेगावकडून संबंधित बांधकामाबाबत आदेश देण्यात आले होते, मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप विजय रणित यांनी केला आहे. तसेच गल्लीमध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला असून त्याचा त्रास आपल्या घराला होत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीबाबत न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढे प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता शेगावकरांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा एबीपी मराठी न्यूज शेगाव. आम्ही काही महिन्यापूर्वी शेगाव नगर पालिकेला तक्रार दिलेली अवैध बांधकामाविरोधात, की इथं एका व्यक्तीचं अवैध बांधकाम चालू आहे सर्विस गल्लीमध्ये. त्यापासून महामारी दुर्गंध फैलू शकते व जीवितहानी होऊ शकते असं त्यामध्ये आम्ही नमूद केलं होतं. त्या नमूदप्रमाणे आम्ही ते 61% नगरपालिकेला केली होती. त्या पालिकेच्या त्या सर्व पाठपुरावा करून सुद्धा नगरपालिकेनं कुठल्याच प्रकारची त्यावर ऍक्शन केली नाही व डबल आम्ही स्मरणपत्राद्वारे डबल एक तक्रार केली होती किंवा सर्व पाठपुरावा देऊन किंवा हे बांधकाम अवैध चालूच आहे हे थांबवण्यात यावं. त्याच्यानंतर पण ते थांबलं नाही. त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे दाद मागितली. ते सर्व पुरावे आम्ही कलेक्टर साहेबाला पाठवले आणि कलेक्टर साहेबाला पाठवल्यानंतर कलेक्टर साहेबांनी नगरपालिकेला आदेश दिला होता की हे संबंधित प्रकरण तुमच्या कार्यालयाअंतर्गत येते म्हणून तुम्ही याचा न्याय देण्यात यावा. पण असे न होता नगरपालिकेनं कलेक्टर साहेबांच्या आदेशाला कुठल्याच प्रकारे जुमानलं नाही व कुठल्याच प्रकारची कारवाई त्या अवैध बांधकामावर केली नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पाठवून आम्ही उपोषणाची मागणी केली. आज 14 तारीख असल्याने आज 14 तारखेची मागणी केली होती. त्याप्रमाणे आम्ही 14 तारखेला या ठिकाणी आमरण उपोषणाकरिता फसलो आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला काय नेमका त्रास? त्या त्रास नेमका असा आहे की साहेब, ते पावसाचं जे पाणी आहे त्या पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे त्या अतिक्रमणामुळे आणि ते सर्व पाणी हे आमच्या घरामध्ये साचत आहे आणि त्यापासून आमच्या घरामध्ये बिमाऱ्या चालू झालेल्या आहे आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि असे एका घरात झाले आहेत जे भिंत कोसळण्याची कधी दाट शक्यता आहे. त्यामुळे आमच्या घरात जीवितहानी पुढील भूमिका हेच आहे. आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय देण्यात यावा व संबंधित आमचे जे मुद्दे आहेत 3 मुद्दे टाकलेले आहे आम्ही ही संबंधित अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार कारवाई होण्यात यावी व ते अवैध बांधकाम तोडण्यात यावं आणि आमचं जो झालेलं जे नुकसान बरे हे आमचे कलेक्टर साहेबांना आम्हाला देण्यात यावं अशी आम्ही एक मागणी केली आहे.